नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कटोरी ब्लाउजचा फॉर्म्युला जो आहे तो कटिंग कसा करायचा हे पाहणार आहे। जर कोणी नवीन शिकणार असेल तर या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा तुमचं ब्लाउज एकदम परफेक्ट असं येणार आहे। तर पहा, प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले वापरायचे असतात। 10 इंचाचा गळा, 12 इंचाचा गळा किंवा कमी उंचीचा गळा असेल 5-6 इंचाचा, त्यावेळेस आपल्याला शोल्डरमध्ये बदल कसे करायचे, मुंड्यामध्ये कशा पद्धतीने आकार द्यायचे असतात हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे। तर त्यातीलच आपण कोणत्या साईजचा ब्लाउज कटिंग करतोय किंवा कोणत्या उंचीचा ब्लाउज कटिंग करतोय, गळा किती आहे यानुसार आपण तो फॉर्म्युला ठरवायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही ब्लाउज कटिंग करायचं आहे। जर पहा तुम्हाला वेगवेगळ्या गळ्यानुसार कटिंग करायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत, पाठीमागे पहा भरपूर व्हिडिओ आहेत। मी कमी उंचीचे गळ्याचे सुद्धा ब्लाउज तुम्हाला मी कटिंग करून दाखवलेले आहेत, असं ड्राफ्टिंग वगैरे मी दाखवलेलं आहे। त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि काही शंका असतील तर त्या परत मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। तर आज आपण कटोरी ब्लाउज 32 साईज पाहूया। म्हणजे पहा, लहान साईज आहे आणि यामध्ये कसा बदल करायचा, मुंडा किती घ्यायचा, मुंडा घेर किती असतो, त्यानुसार आपण कसा बदल करायचा आहे मुंड्यामध्ये हे सुद्धा मी अगदी सविस्तर असं तुम्हाला समजावून सांगेन। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। जो आता मी फॉर्म्युला सांगणार आहे तुम्ही तो फॉर्म्युला सर्व साईजमध्ये वापरायचा आहे। म्हणजे शोल्डर म्हणा किंवा मुंड्याचा फॉर्म्युला सांगणार आहे मी, किंवा मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर ते तुम्ही प्रत्येक साईजमध्ये वापरायचं आहे, काही बदल नसणार आहे। फक्त उंचीनुसार, गळ्याच्या उंचीनुसार जो आहे तो शोल्डर आणि मुंडा आकार द्यायचा किंवा शोल्डर कमी जास्त करायचं, हे फॉर्म्युले वेगवेगळे असतात। तर मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। सर्वात पहिल्यांदा इथं आपण घ्यायची आहे ब्लाउजची उंची। तर इथे 32 साईज आहे पहा। आता उंची या इथे कमी जास्त असू शकते, एकच उंची येईल असं नाही। कस्टमरच्या हाईटनुसार ब्लाउजची उंची जी आहे ती कमी जास्त होऊ शकते। 12.5 इंचापासून पुढे पहा 32 साईजची उंची असते। आता इथे मी 13 उंची घेईन। इथे पहा 13 + 1 14 इंच या पद्धतीने। तर उंचीचं आधी मार्किंग करून घेऊया आपण। इथे पहा या पद्धतीने 13.5 इंच उंची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने 13.5 इंच सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही कस्टमरची हाईट पाहायची आहे किंवा स्वतःचा ब्लाउज शिवत असेल तर स्वतःच्या ब्लाउजची हाईट पाहायची आहे आणि त्यानुसारच तुम्ही इथं उंची घ्यायची आहे। 13 इंच मी उंची घेतलेली आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केले, तर 14 इंचावरती इथं मी अशी उंचीचं मार्किंग करून घेतलं, हे लक्षात घ्या। प्रत्येक ब्लाउजमध्ये, कोणताही ब्लाउज असो, यामध्ये आपण 1 इंच प्लस करत असतो। आता शोल्डर उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण शोल्डर घेतो। शोल्डर एक तर तुम्ही अंगावरून घ्या, नाहीतर तुम्ही सरळ 5 इंच शोल्डर 32 साईजमध्ये घेऊ शकता। जर तुम्ही अंगावरून शोल्डर मोजलेलं असेल तर पहा फॉर्म्युला काय आहे। 10 इंचाचा गळा कटिंग करताना तुम्ही, आता इथं 13 इंच शोल्डर असेल तुमचं तर त्याचा निम्मा किती होतो, 6.5। 10 इंच गळा कटिंग करतो त्यावेळेस आपण 2 ते 2.25 इंच मायनस करतो, यातून मायनस करतो पहा, यातून। जर तुम्हाला हे करायचंच नसेल तर सरळ तुम्ही 5 इंच शोल्डर घ्या। पहा, जर कोणी नवीन शिकत असेल तर अंगावरून माप घ्यायला जमत नाही, तर त्यावेळेस सरळ असं 5 इंच घ्यायचं। आता अजून एकदा मी इथं असंच 5 इंचावरती घेणार आहे। तर हा फॉर्म्युला मी आता सांगितला, इथे पहा अंगावरती शोल्डर मोजलं असेल तर त्या पद्धतीने, आणि जर मोजायला जमत नसेल तर इथे मी जे काही शोल्डर सांगितले ते तुम्ही घेऊ शकता। तर इथून सुद्धा मी 5 इंच मार्किंग करून घेतलंय आणि एक लाईन अशी ओढून घेते। तर ही झाली मुंड्याची लाईन। आता मुंड्याची लाईन, आता मुंडा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, त्यामध्ये किती येतोय मुंडा, 5 ते 5.25 इंच आपला मुंडा येतोय। तर त्याप्रमाणे इथे तुम्ही उंची घ्यायची आहे। तर मी इथं 5.25 इंचच घेते पहा सुरुवातीला, आणि तो कसा कमी जास्त करायचा हे सांगते। आता इथे हे शोल्डरचं आपलं काम झालेलं आहे। आता मुंडा घेर तुमचा जो 32 साईजमध्ये आहे तो 13 इंचापासून पुढे 14 इंचापर्यंत असू शकतो मुंडा घेर। म्हणजे याचा निम्मा किती येणार, 6.5।
आता 32 मध्ये जास्तीत जास्त मी ब्लाऊज शिवते तर 6.5 इंचापर्यंत मुंडा घेर येतो, तर त्यानुसार आता आपल्याला मुंडा ठेवायचा आहे. तर इथं किती घेतलेला आहे लक्षात ठेवायचं आहे, 5.2. तर आता इथून 10 इंचाचा गळा कटिंग करत आहात त्यावेळेस इथं आपण आहे असं 8 इंच घ्यायचं. 12 इंचाचा गळा कटिंग करताना मात्र या 8 इंचामधून अर्धा इंच मायनस करून तुम्ही घ्यायचं आहे पाठीमागच्या भागासाठी. हे लक्षात घ्यायचं आहे. 12 इंचाच्या गळ्यासाठी आपण फक्त ते मायनस करणार आहे. इथून पुढे हे 1.5 इंच मार्जिन हे घेतलेलं आहे 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आहे. पहा आता इथे कंबर आहे 26. आता इथे सुद्धा अंदाजे मार्किंग करायचं नाही. जी काही कंबर आहे त्याचा चौथा भाग करायचा. 26 इंच कंबर आहे त्याचा चौथा भाग येतो 6.5. तर इथं आधी मी 6.5 इंचावरती हा पॉईंट दिला. त्याच्या पुढे 1 इंच तुम्ही टक्ससाठी घ्यायचं आहे आणि यानंतर जे काही तुम्ही मार्जिन 1.5-2 इंच घेत असाल ते तुम्ही इथं घ्यायचं आहे. यामुळे सुद्धा कमरेमध्ये सुद्धा तुम्ही पहा एक अंदाजे मार्किंग केल्यामुळे सुद्धा इथे कपडा कमी राहतो आणि कमरेत जास्त राहतो. त्यामुळे सुद्धा तुमची शिलाई जी आहे ती तिरकी जाण्याची शक्यता असते किंवा मुंडा घेर सुद्धा तुम्ही परफेक्ट नाही मोजला तरी सुद्धा तुमची शिलाई जी आहे ती तिरकी जाण्याची शक्यता असते. आता इथून मी पाठीमागच्या मुंड्याला सेप देण्यासाठी 1.1 घेतलेलं आहे. आता लहान साईज आहे म्हणून मी 1.1 एक पॉईंट कमी केलाय. कायम मी काय करते 1.25 इंच घेते पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी, परंतु लहान साईज आहे थोडा जास्त, मुंड्याची उंची कमी असल्यामुळे काय होतं बाहेरून आकार गेल्यासारखा होतो, म्हणून मी फक्त 1 पॉईंट कमी केलाय. आणि इथे जी काही मुंड्याची उंची आहे 5.25 इंच त्याचा असा मी सेंटर करून घेतला. इथे जसं मी नेहमीप्रमाणे करते त्याप्रमाणे अर्धा इंच आणि इथेही अर्धा इंच. पहा हे पॉईंट जे आहेत ते अगदी बरोबर असे आपले परफेक्ट मॅच झाले पाहिजेत. आता इथून मी 1.25 इंच आले आणि पहा या पद्धतीने हे आकार जोडणार आहे. जसे जेवढे आतल्या आत आकार तुम्हाला जमत असतील तेवढे द्या, म्हणजे काय होतं मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही. तर पहा या पॉईंटवर आणून इथून हा डाऊन केलेला पॉईंट आहे यावरती नेऊन जोडायचं. अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करायचंय. तर त्यासाठी पहा इथं जो सेंटर केलाय तिथे फक्त 1.5 इंच म्हणजे 2 पॉईंट, फक्त 2 पॉईंट आपण आतमध्ये येऊन इथं मी तिरकी लाईन देणार आहे. जास्त सुद्धा तिरकी लाईन द्यायची नाही. आता पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 पॉईंट कमी केलेला आहे म्हणून पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण 1.25 इंच घेतो, तिथं 1 पॉईंट कमी करून मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट होणार आहे. आणि पहा या पद्धतीने आकार द्यायचे. थोडं बाहेर जात असेल तर असं आतमध्ये घ्या. पहा हा झाला आपला आतील मुंडा. या पद्धतीने तुमचे मुंड्याचे आकार जे आहेत ते परफेक्ट यायला हवेत. मी पहा खूप असं डीपमध्ये समजावून सांगत आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका. इथं गळा रुंदी मी घेणार आहे 2 इंच, फक्त 2 इंच. शोल्डर टोटल आहे आपलं 5. तर इथे ही जी शोल्डर पट्टी आहे ती 3 इंच राहणार आहे. यातून जर तुमचं कमी इंच शिलाई मार्जिन जात असेल तर अर्धा इंच जाईल आणि 2.5 इंच शोल्डर पट्टी राहील. जास्त मार्जिन जात असेल तर पाऊण इंच मार्जिन जात असेल तर 2.25 इंचाची तुमची सरळ सरळ शोल्डर पट्टी शिल्लक राहणार आहे. पुढचा गळा पहा 5.5 घेणार आहे. साईज लहान आहे त्यामुळे मी इथं 5.5 इंचचा गळा घेतलाय. अर्धा इंच प्लस करून 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे 2.5 इंच घ्यायचं आणि हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. इथे मी अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला आकार देऊन घेते. या पद्धतीने जर तुम्हाला गळ्याला आकार जमत नसतील तर इथून तुम्ही अर्धा इंच आणि जर जास्त असा खोलगट आवडत नसेल तर तुम्ही 1.25 इंच घेऊन गळ्याला आकार देऊ शकता. इथं घेणार आहे मी 2.5 इंच. इथेही मी 2.5 इंच घेतलेला आहे. इथून असा सरळ लाईन ओढून घेतली क्रॉस पट्टीची आणि इथं घेणार आहे 1.25 इंच. पहा फक्त 1.25 इंच. 0.75 इथे घेतलेलं आहे 2.5 इंच. 5.5 इंच पुढचा गळा आहे. 5.2 आपण मुंडा घेतलाय. अजून एक म्हणजे इथं मुंडा मोजायचा राहिलाय. आपला मुंडा घेर 6.5 आहे तर तो इथं आला पाहिजे. तर इथं पहा अर्धा इंच मार्जिन सोडून इथे या पद्धतीने मुंडा घेर मोजायचा आहे. तर पहा बरोबर 6.5 इंच इथं मुंडा घेर आलेला आहे. अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून द्यायचं
आणि पाठीमागचा मुंडा घेर मोजायचा आहे पहा या पद्धतीने. 1 पॉइंट वरती आला म्हणजे 6.5 इंच आहे. 1 पॉइंट किंवा 2 पॉइंट वरती आले तरी तसंच ठेवायचं, कमी जास्त करायचं नाही, कारण ते शिलाईमध्ये कमी जास्त होऊन जातो. म्हणजे इथे 5.25 इंच मी जी मुंड्याची लाईन घेतलेली आहे ती परफेक्ट आलेली आहे. किंवा तुम्ही 5 इंच घेतली तरी सुद्धा चालेल. कमी मुंडा घेर आला तर चालणार नाही, टाईट होईल ब्लाऊज आणि शोल्डर उतरतील. त्यासाठी तुम्ही थोडं 5 इंच लूज असला मुंडा घेर तरी चालेल, परंतु कमी ठेवू नका. 1.5 इंचावरती मी क्रॉस पट्टीला आकार दिल्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे. इथं मी कटोरी घेणार आहे 5 इंच, इथेही 5 इंच आणि एक लाईन सरळ ओढून घेते. आता इथे मी सरळ सरळ 5 इंच घेतलंय. तुम्ही फॉर्म्युलानुसार कटोरी काढा. छातीचा 6वा भाग मायनस अर्धा इंच असं करा, बरोबर आपला कटोरी निघते चेस्टनुसार. इथे मी घेतलं 1 इंच, एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथून फक्त या पद्धतीने आकार द्यायचे. पहा परफेक्ट असे कटोरीला इथं आकार आलेले आहेत. तर पूर्ण डायग्राम हा तुम्हाला समजलाच असेल. मुंडा कसा कमी जास्त करायचा, शोल्डर कसं कमी जास्त करायचं, आकार किती इंचावरती द्यायचे, क्रॉसपट्टी, कटोरी सर्व इथं मी माहिती सांगितलेली आहे. ही आता क्रॉसपट्टी जी आहे ती तेवढी तुम्ही नंतर कपड्यावरती अर्धा इंच अशी वाढवायची आहे. पहा सरळ लाईन ओढून तुम्ही ही क्रॉसपट्टी वाढवायची. आता कटोरी कशी वाढवायची हे पाहूया. इथे पहा ही जी मूळ कटोरी आहे आपली ती आहे अशी आपण इथं ड्रॉ करून घ्यायची आहे दुसऱ्या पेपरवरती. तर ही झाली आपली ही मूळ कटोरी. आता या मूळ कटोरीपासून आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. त्यासाठी काय करायचं, इथून अर्धा इंच, इथे 1.5 इंच आणि 32 साईज लहान आहे म्हणून आपण 1.25 इंचाने ही कटोरी वाढवणार आहे. इथे घेतलं मी 1.25 इंच, इथूनही घेतलं मी 1.25 इंच आणि जो भाग वाढवलेला आहे याचा करायचा आहे मध्य. इथून असा टेप दुमडा आणि मध्य करा. आता हा मध्य पहा या पॉइंट बरोबर आला म्हणजे तुमचा कटोरीचा टक्स जो आहे तो तिरका जात नाही. आणि इथे सुद्धा घ्यायचं आहे 1.25 इंचच. 1.2, 1.2 आणि 1.2. आकार देताना अगदी हलक्या हाताने वाढवत असा आकार वाढवायचा आहे, एकदम जास्त असा वाढवायचा नाही. हा आकार कसा आहे हे पाहायचं आणि मगच आपल्याला ह्या मूळ कटोरीचा आकार जो आहे तो तयार करायचा आहे. इथे हे मी जोडून घेते. जोडल्यानंतर मी हा सुद्धा पार्ट चेक करते. पहा सर्व बारीक सारी गोष्टी मी चेक करून घेत असते. 4.5 इंच आलेला आहे. इथून सुद्धा मी असंच 4.5 इंचावरती मी पॉईंट दिला. जवळपास 2 पॉईंट जो आहे तो हा भाग आपला वरती गेलाय. तर हे असं इथे हे जोडून घेतलं आणि इथेही मी हे असं जोडून घेते. पहा 32 साईजचा कटोरीचा डायग्राम सुद्धा वाढीव कटोरीचा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता टक्सची उंची तुम्ही कशी घेणार, तर इथून घ्यायची 2.5 इंच आणि रुंदीला 1.5, इकडेही 1.5. आता हे मी 1.5 का घेतलं, तुमची कटोरी जी आहे ती कमी तर नाही ना पडणार, तर नाही पडणार, कारण आपण मूळ कटोरी किती घेतली होती 5. तर पहा इथे आलं हे 2.5, इथून पुढे हे 2.5 आलं. हे शिलाई मार्जिन तुमचं शिल्लक राहिलं. इथून हे इथे 2.5 आलं, हे तुमचं शिलाई मार्जिन शिल्लक राहिलं. यामुळे तुमची कटोरी अजिबात कमी पडणार नाही. आणि 1.5 इंच उंचीला, 1.5 इंच रुंदीला आणि उंचीला घ्यायचं आहे 2.5 इंच. या पद्धतीने तुम्ही टक्स घेतला तर एकदम परफेक्ट अशी तुमची कटोरी सुद्धा बसेल. तर पहा मी खूप सारे टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही सुद्धा डायग्राम कटिंग करा किंवा डायग्राम एका वहीमध्ये तयार करा. तर अशा पद्धतीने हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.